नमस्कार मित्रांनो, सध्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत, जसं की आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, त्यानंतर मित्रांनो DFSL म्हणजे फॉरेन्सिक लॅबची पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो MIDC मधील काही पदांची राहिलेली परीक्षा असेल किंवा मित्रांनो इतर विभागांची राहिलेली असेल आणि कारागृह विभाग पदभरतीचा रिझल्ट असेल किंवा मित्रांनो या ठिकाणी GMCची तुमची या ठिकाणी धुळे आणि नागपूरची परीक्षा असेल, त्याबद्दलचं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर पहिलं अपडेट आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग पदभरतीचं. तर मित्रांनो, तुम्ही यापैकी कुठल्या विभागासाठी अप्लाय केलेले, कुठल्या रिझल्टची वाट पाहत आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याबद्दल जसं अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, आदिवासी विकास विभाग पदभरतीची आत्ता परीक्षा तुमची या ठिकाणी राहिलेली आहे. याच्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा नव्याने जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. थोड्याच म्हणजे कालच्या तारखेलाच मित्रांनो एक या ठिकाणी जाहीर प्रकटन ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं, आदिवासी विकास विभागमार्फत मित्रांनो जाहीर प्रकटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरनं आपल्याला माहीत असेल मित्रांनो, आदिवासी विकास विभागातील 602 विविध पदांकरिता जाहिरात देण्यात आलेली होती व त्यानुसार मित्रांनो 23/11/2023 ते 11/12/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज मागवले होते. तर सदर विविध पदांकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत, तुमचे अर्ज गेलेले आहेत. तर सन 2024 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच मित्रांनो SEBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच SEBC या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्रत आहे. त्यानुसार मित्रांनो पुनश्च बिंदू नामोली अद्ययावत करून गटक संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरनं सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला अर्ज वगैरे मित्रांनो पुन्हा करायचा नाही, परंतु या ठिकाणी मित्रांनो SEBC कॅटेगरी जी आहे या संवर्गाचा पुन्हा त्याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. त्याच्याबद्दल मित्रांनो अजून सूचना आपल्याला सविस्तर पाहायला भेटतील, परंतु कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ही प्रक्रिया मित्रांनो आता सुरू झालेली आहे या विभागाची. तर पुढं काय म्हटले पहा, तरी आदिवासी विकास विभागाची 23/11/2023 रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभाग क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदू नामोली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर बिंदू नामोली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळवण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तर पहा, बिंदू नामोली अद्ययावत झाली म्हणजे जाहिरात तयार झाली की पुढील काय सूचना असतील ते तुम्हाला कळवले जाणार आहेत. आत्तापर्यंत मित्रांनो याच्यामध्ये काही सूचना त्यांनी दिलेल्या नाहीत. तुर्तास मात्र त्या जाहिराती स्थगिती देण्यात आलेली आहे, कारण की याच्यामध्ये पुन्हा नव्याने मित्रांनो चेंजेस केले जाणार आहेत या जाहिरातीमध्ये आणि पुन्हा एकदा जाहिरात देऊन मग पुढची प्रोसेस तुमची परीक्षा वगैरे कधी घ्यायची वगैरे काय त्याच्यामध्ये अर्जामध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत की नाही ते सर्व तुम्हाला मित्रांनो नंतर कळवलं जाईल. याबद्दल जशी नवीन नोटीस येईल मित्रांनो तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. सध्या हीच नोटीस 11 जून 2024 मित्रांनो प्रसिद्ध झाली आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हे झाले मित्रांनो पहिलं आदिवासी विकास विभाग पदभरतीची जाहिरातीबद्दलचं, परीक्षेबद्दलचं. आता GMC धुळे आणि नागपूरचं मित्रांनो याची देखील एक्झाम तुमची राहिलेली आहे. याच्यासाठी मित्रांनो ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे की किती फॉर्म आलेले GMC नागपूरसाठी, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याची देखील मित्रांनो अजून एक्झामची डेट आलेली नाही. 21 जून नंतर मित्रांनो याच्या डेट येऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो GMC धुळे आणि नागपूर दोन्हीसाठी 21 जून नंतर काही ना काही प्रक्रिया होऊ शकते, कारण की 21 जूनपर्यंत जिल्हा परिषदच्या परीक्षा आहेत. त्यानंतर मित्रांनो DFSLची देखील एक जाहिरात आलेली होती पहा, फॉरेन्सिक लॅबची. याची देखील अजून ऑफिशियल वेबसाईटवरती कुठेही डेट आलेली नाही आहे. याची देखील डेट मित्रांनो जून एंडिंग किंवा जुलैमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकते. ह्याच्या देखील लवकरच परीक्षा आता कंडक्ट केल्या जातील मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कारागृह विभाग पदभरतीची जो निकाल राहिलेला आहे तुमचा पेंडिंग, त्याच्याबद्दल देखील मित्रांनो हालचाल सुरू झालेले आहेत. याच्यासाठी मित्रांनो एक परिपत्रक 11 जूनलाच प्रसिद्ध झालेले आहे पहा. याच्यामध्ये म्हटलं आहे की लिपिक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया जी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन परीक्षा मित्रांनो तुमची जी झालेली आहे एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांचे काठिण्य पातळीचे समीकरण नॉर्मलायझेशन करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. म्हणजे तुमचं लिपिक पदाचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. तर याचे देखील लवकरच तुमचे मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स आणि तुमचे फायनल निवड याद्या आणि प्रत्यक्ष याद्या तुम्हाला पाहायला भेटू शकतात. याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो अजून तसं तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर MIDC एक्झाम देखील मित्रांनो जून नंतर या ठिकाणी कंडक्ट होऊ शकते. 21 जून नंतर कधीही कुठल्याही मित्रांनो राहिलेल्या विभागांपैकी जाहिरातीपैकी या ठिकाणी वेळापत्रक येऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद.